हॅलो, मी माझी सखी. छान अशी आज मी सगळ्यांच्या आवडीची पनीर मसाला रेसिपी केलेली आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी मी शेअर करते. पनीरची भाजी बनवण्यासाठी मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. इथे मी 2 टोमॅटो घेतलेत. हे काजू घेतले 4-5, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. इथे मी गाजर पण बारीक चिरून घेतलेला आहे. ह्याने काय होतं, गाजरने आपल्या ग्रेव्हीला छान टेस्ट पण येते आणि कलर पण येतं. आणि हे खूप सारे पनीरचे क्यूब्स घेतलेले आहेत. आता सुरुवातीला मी गॅसवर कढई ठेवले, तेल तापत ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते. कांद्यासोबत आपण लगेच लसूण टाकून घेऊया. आल्याचे तुकडे जे केलेले आहेत ते पण मी टाकते आणि 1-2 मिनिटासाठी मी छान परतून घेते यांना. काजू टाकते. काजू सोबतच मी लगेच टोमॅटो टाकून घेते आणि टोमॅटो सोबतच मी आता हे गाजरचे जे तुकडे केलेले आहेत ते पण टाकते. आणि सर्व जिन्नस आपण टाकून घेतल्यानंतर काय करायचं आहे, ह्यांना भाजायचं नाही आहे, हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. छान असे सर्व मिक्स करून मी हे छान परतते. आणि ह्याच्यावरती मी आता झाकण ठेवते. दोन 3 मिनिटांनी आपण झाकण काढून बघूया. छान असं सगळं शिजलेलं आहे. आता आपण इतर मसाले जे आहेत ते टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकते थोडीशी. आणि हा माझा काळा मसाला आहे, सिक्रेट काळा मसाला. ह्याच्यामध्ये कसे सगळे खडे मसाले आहेत म्हणून मी आधी खडे मसाले कुठलेच यूज केले नाहीत. 1 चमचा मी काळा मसाला टाकते. त्यासोबत मी गरम मसाला पण टाकून घेते. नंतर मी धना जिरा पावडर टाकून घेते. आणि आणखीन थोडासा कलर येण्यासाठी मी काय करणार आहे, बेडगी तिखट टाकून घेते 1 चमचा. सर्व मसाले टाकून झालेत. आता मी पुन्हा ह्याच्यामध्ये छान असं परतून घेते. छान असं हे सर्व मी मिक्स करून घेतले. आता काय करणार आहे, गॅस बंद करते आणि हे थंड होऊन देते आणि त्यानंतर मी मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घेते. आपला मसाला थंड होईपर्यंत आपण काय करायचं, हे पनीरचे मी छोटेसे पीस करून घेतलेले आहेत ते आता मी काय करणार आहे, तेलामध्ये थोडंसं तिखट टाकते आणि पनीरचे पीस मी त्याच्यामध्ये परतून घेते. पनीर फ्राय करेपर्यंत आपला मसाला पण थंड झालेला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आणि छान अशी आपल्याला बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. पण पेस्ट करताना आपल्याला थोडंसं पण पाणी टाकायचं नाही आहे, कारण आपण पाणी टाकलं तर आपलं मसाला जर आपल्याला ठेवायचा असेल ही पेस्ट तर ती खराब होऊ शकते. आणि पाणी जर टाकलं नाही तर ही पेस्ट आपली 7-8 दिवस फ्रीजरमध्ये छान असं पॅक कंटेनरमध्ये राहते. मग जेव्हा आपल्याला किंवा पनीरची भाजी किंवा इतर भाजी जर करायची असेल ना, तर ह्या पेस्टचा आपल्याला यूज करता येतं. छान अशी आपली पेस्ट पण तयार झालेली आहे. इकडे मी तेल तापत ठेवले. हे तेल जे आपण पनीर त्याच्यामध्ये फ्राय केलेलं आहे तेच मी तेल यूज करते. आता त्या तेलामध्ये मी पुन्हा 1 चमचा बटर टाकून घेते. बटर टाकल्याने काय होतं, आपल्या भाजीला आणखीन जास्त टेस्ट येईल. मी डायरेक्ट जी पेस्ट केलेली आहे ती छान आता ह्याच्यामध्ये फोडणीला घालते. आणि छान अशी परतून घेते.
छान अशी पेस्ट मी परतून घेतले, तेल पण सुटले छान त्याला, म्हणजे आपली पेस्ट एकदम छान परतली गेलेली आहे. आता थोडंसं मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते. मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकले आणि ते पेस्टचं जे राहिलेलं होतं ते पाणी मी आता ह्याच्यामध्ये ॲड करते. मीठ टाकून घेते. मीठ थोडंच टाकते कारण आपण जे बटर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ आहे, त्यामुळे मीठ आता मी थोडंच टाकते. आणि पुन्हा मी ह्याला ग्रेव्हीला छान उकळी आणून देते. ग्रेव्हीला छान उकळी आली ना का आपण जे पनीर फ्राय केलेले आहेत ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. अशी ग्रेव्हीला उकळी आले. आता आपण जे पनीर फ्राय केलेले होते ते पण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. झालं. 5 मिनिटांनंतर आपले पनीरची भाजी पण रेडी झालेली आहे. 5 मिनिटानंतर आपलं मसाला पनीर पण रेडी झालेला आहे. आता एका डिशमध्ये मी काढून घेते. आपली मसाला पनीर रेसिपी रेडी झालेली आहे. रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.